ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। नवी मुंबई विमानतळासंदर्भात एक मोठी बातमी समोर येते। इंडिगो आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड यांच्यामध्ये उड्डाणासंदर्भात पहिला करार झालेला आहे। इंडिगोची विमानं लवकरच नवी मुंबई विमानतळावरून उड्डाण घेणार आहेत। नवी मुंबई विमानतळावरून पहिल्या दिवसापासून 15 पेक्षा जास्त शहरांमध्ये 18 दैनंदिन उड्डाणं 36 एअर ट्रॅफिक मॅनेजमेंट सुरू करण्यात येणार आहे। नोव्हेंबर 2025 पर्यंत 79 दैनंदिन उड्डाणं यामध्ये प्रस्तावित आहेत। 158 एटीएम सुरू केले जातील। यामध्ये 14 आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा सुद्धा समावेश आहे। येत्या काळामध्ये आणखी काही विमानं कंपन्यांसोबत नवी मुंबई विमानतळासंदर्भात करार होणार आहे अशी माहिती मिळते। नवी मुंबई विमानतळ लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती या निमित्तानं समोर येते। तर नवी मुंबई विमानतळासंदर्भात एक मोठी बातमी आहे, मोठी अपडेट आहे। इंडिगो आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड यांच्यामध्ये आता उड्डाणासंदर्भात पहिला हा करार झालेला आहे। एक महत्त्वाची घडामोड आहे। इंडिगोची विमानं लवकरच नवी मुंबई विमानतळावरून उड्डाण घेणार आहेत। प्रथमेश गडकरी आपल्यासोबत आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। प्रथमेश, आपण पाहतोय इंडिगो आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड यांच्यामध्ये या उड्डाणासंदर्भात पहिला करार झालेला आहे। सविस्तर काय माहिती? तुझ्या इंडिगो आणि अदानी एअरपोर्ट यांच्यामध्ये जो काही करार झालेला आहे त्यानुसार 1 जून पासून अदानी एअरपोर्ट सुरू होण्याची शक्यता आहे आणि त्यानुसारच इंडिगो एअरपोर्ट आणि इंडिगो एअरलाइन्स आणि अदानीमध्ये करार झालेला आहे आणि त्यानुसार 15 पेक्षा जास्त शहरांमध्ये 18 दैनंदिन उड्डाणे या करारानुसार सुरू करण्यात येणार आहेत आणि इंडिगो ही कंपनी पहिल्यांदाच अदानी एअरपोर्ट मधून उड्डाण घेणारी पहिली कंपनी ठरणार आहे आणि नोव्हेंबर 2025 पर्यंत 79 दैनंदिन उड्डाणे या इंडिगोच्या मार्फत केली जाणार आहेत आणि यामध्ये जवळपास 14 आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा समावेश असणार आहे। याच्यामध्ये येत्या काळामध्ये आणखी काही विमान कंपन्या त्याच्यासोबत देखील करार होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे आणि येत्या काळात नवी मुंबईत लवकरच ही इंडिगो सोबत अन्य काही विमान कंपन्या त्या कार्यरत होणार आहे अशी माहिती आता मिळते। तुझ्या अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।